आपण पाहतात स्टार लक्ष मराठी न्यूज. वेद नवे युगाचा, कुठेही कधीही केव्हाही. छत्रपती संभाजीनगर. अनिता नितीन वानखेडे यांनी पैठण न्यायालयात तत्कालीन तहसीलदार पैठण चंद्रकांत शेळके आणि तत्कालीन उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री डॉक्टर स्वप्नील मोरे यांच्या विरोधात पैठण न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला. पैठण न्यायालयाने पोलिसांना कलम 202 खाली तपास करून 2 महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. सदरच्या ऑर्डरला आव्हान देत चंद्रकांत शेळके यांनी विधिज्ञ कवडे आणि डॉक्टर स्वप्नील मोरे यांनी विधिज्ञ काकडे यांच्यामार्फत माननीय उच्च न्यायालय येथे रीट याचिका दाखल केली. गुन्हा नंबर 353/221 हा आरोप यांच्या विरोधात दाखल झाला आणि त्यामध्ये ते दोघे एकमेकांना व वाळू माफियांना मदत करत आहे असे आरोप केले होते आणि पुढे असे आरोप केले की ते दोघे एकमेकांना गैरमार्गाच्या कामात नेहमी मदत करत आहेत. गुन्ह्यात दखल घेण्याअगोदर वरिष्ठ अधिकारी यांची सहमती घेणे गरजेचे आहे. या आधारावर माननीय उच्च न्यायालय येथे रीट याचिका दाखल केली. सदरची याचिका रद्द करतेवेळी माननीय उच्च न्यायालय यांनी नमूद केले की चंद्रकांत शेळके आणि डॉक्टर स्वप्नील मोरे यांनी पैठण न्यायालयाने त्यांच्या विरोधामध्ये निकाल दिला तर त्यावेळेस ते त्या निकालाला माननीय उच्च न्यायालय येथे आव्हान देऊ शकतात. परंतु माननीय उच्च न्यायालय यांनी परत सांगितल्यावरही त्यांनी ऐकले नाही व माननीय न्यायालयावर तत्कालीन उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री डॉक्टर स्वप्नील मोरे यांचे विधितज्ञ युवराज काकडे यांनी आरोप केले की त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत असे म्हणून दुसऱ्या याचिकाकर्त्याचे वेळ वाया घातला. माननीय उच्च न्यायालय यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री डॉक्टर स्वप्नील भारत मोरे यांनी दाखल केलेली याचिका रद्द केली व त्यांचे ₹50,000 हा दंड ठोठावला आहे. चंद्रकांत प्रकाश शेळके यांना देखील दाखल याचिका काढून घ्यावी असे सांगितले. तदनंतर चंद्रकांत प्रकाश शेळके, तहसीलदार बीड यांचे विधितज्ञ कवडे यांनी ती याचिका काढून घेतली. तसेच कोर्टाने ती याचिका रद्द केली असे आदेश उच्च न्यायालयाने न्यायाधीश खोब्रागडे साहेब यांनी दिले. तसेच अनिता वानखेडे यांच्यामार्फत विधिज्ञ म्हणून कृष्णा सोळके यांची बाजू मांडली आहे. पैठण न्यायालयाने पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असताना पोलिसांनी वेळेत अहवाल सादर केला नाही. अशा पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीमुळे न्याय मिळण्यासाठी उशीर होत असून कोर्टाच्या आदेशानुसार अहवाल सादर न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खरं तर कोर्टानेच अवमान याचिका दाखल करून घेण्याची काळाची गरज आहे. या निर्णयामुळे चौकशीमधून पळ काढणाऱ्या दोषी अधिकारी वर्गासाठी एक चपराक बसली आहे. वृत्तसंकलन संतोष खाबिया, संभाजीनगर.